प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेचा भाग अतिशय उत्कृष्ट दाखवलेला आहे आज. पण काही कारणास्तव मी तुम्हाला फोटो नाही दाखवू शकणार आहे, पण नक्कीच मी तुम्हाला छान इमॅजिन करून दाखवेल की आज काय झालं. पण एवढं जबरदस्त दाखवलं प्रेक्षकांनो आज, तर खरं पूर्ण रिव्ह्यू ऐका. तर सुरुवातीला आपण बघतोय या कल्पनाताई गडबड कुठेतरी बाहेर निघालेल्या असतात. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना कुठे निघाली आहेस तू? मग कल्पनाताई म्हणतात, अहो प्लीज मला असं हटकू नका ना, जाताना काम होत नसतं. मग प्रतापराव म्हणतात, अगं तू कधी अशी न सांगता बाहेर जात नाहीस. मग अस्मिता म्हणते, मम्मा तूच सांग ना कुठे निघालीस तू? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता माझं महत्वाचं काम आहे, मला आत्ताच्या आत्ता तिथे जायलाच हवं. अश्विन म्हणतो, अगं मम्मा कुठे आहे? पण आता त्या काहीच न बोलता निघून जातात. अर्जुनला नेमकी तिन्ही संजेला झोप लागलेली असते. तेवढ्यात तिथे सायली येते आणि कुसुमही येते मागे तिच्या आणि म्हणते, हे काय आहे हा असा संध्याकाळच्या वेळेला काय पडला इथे? काय ग सायली, दिवे लागणीच्या वेळेला झोपायचं नाही हे कोणी शिकवलं नाहीये का याला? काय रे, अरे असं झोपू नये रे बाबा, लक्ष्मी येत असते संध्याकाळी, असं तुला झोपलेलं पाहून निघून जाईल ती. कुसुम मुद्दाम अर्जुनच्या कानाशी ओरडत असते. सायली म्हणते, अगं हळू बोल ना कुसुमताई, तू काय शेजारच्यांशी बोलतीयस का? अगं त्यांचं पोट दुखते, झोपू दे ना त्यांना, तुझ्या आरडाओरड्याने जाग येईल ना त्यांना. कुसुम म्हणते, अगं हे सायली, अगं तो संध्याकाळचा झोपलाय, तू मला काय बोलतीयेस? सायली म्हणते, अगं ते असे कधीच अवेळी झोपत नाहीये, त्यांचं पोट दुखतंय ना, झोपू दे ना ग त्यांना. आता कुसुम म्हणते, हे बघ सायली, त्याने आपल्या चाळीमध्ये लाईट आणि पाणी आणलं असेल, पण त्याने जे काही गुन्हे केले ना ते मी माफ करणार नाहीये. मला माहितीये सकाळ झाली की तो त्याच्या मूळ पदावर येणार आहे. आता अर्जुन हिच्या कटकटीने उठून बसतो, बिचारा उठून बसतो तिथे आणि म्हणतो, कुसुमताई काही मला झोपू देणार नाहीये, आता मला माहितीये. पण सायली आता तुम्ही ना माझ्यासाठी छान स्ट्रॉंग कॉफी करा. सायली म्हणते, हो हो करते. आता लगेच कुसुम म्हणते, ए कुठे चाललीस, थांब जरा. ए अरे असं काय तुझं कॉफीची ऑर्डर देतोयस तू? दिवे लागण्याच्या वेळेला झोपतोयस काय? अर्जुन म्हणतो, काय ओ कुसुमताई, मला असं वाटलं होतं ना एक दिवस तरी तुम्ही नीट बोलताल माझ्याशी, पण तुमचं आपलं तेच रुटीन सेम चालू झालंय. तुम्ही जे काही म्हणताय ना 3 रंग 3 दिवस समथिंग, ते सगळं तुम्हालाच ऍप्लिकेबल होतं, सेम टू यू. कुसुम त्याला म्हणते, तुला काय आता घर जावई करून घेऊ का? तू चाकरी लोकांसाठी जे काही केलंय ना त्यामुळे मी तुला इथे थांबायला लावलं नाही. ठीक आहे, सायली म्हटली तर मी तुला थांबू दिलं, आणि आता तू कॉफी पण मागतोयस, ती मी करू देते, पण मी एवढंच चांगलं वागू शकते तुझ्याशी. आता आणखीन चांगलं वागले ना मी तर मला मळमळायला लागेल. अर्जुन म्हणतो, आणखीन चांगलं वागूही नका, आता माझं पोट जास्ती दुखायला लागेल. सायली म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते आता. अर्जुन म्हणतो, प्लीज मला हवी आहे, लवकर करा. आता सायली कॉफी करायला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो, काय छान घर आहे नाही, घर जावई व्हायसाठी चांगलं आहे हे घर, विदाऊट AC, थंडगार घर आहे हे. अर्जुन आता पुन्हा झोपत असतो तेव्हा ही कुसुम म्हणते, ए झोपू नकोस आता संध्याकाळचा. आणि प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना हा सगळा प्रियाचा डाव आहे म्हणून, अगदी तसंच दाखवलंय त्यांनी. तर आता ही प्रिया त्या जोगतिणीला सांगत असते, कसली भारी ऍक्टिंग केलीस तू, त्या बाईचा विश्वास पण बसलाय की तिची सून तिला सोडून जाणार आहे म्हणून, पण आता या मंदिराच्या आजूबाजूला फिरकू नकोस, कोणालाही दिसू नकोस. तेव्हा ती जोगतीन म्हणते, ताई चालतंय की, पण कधी काही काम असलं ना तर सांगत जा मला मी करून दे. प्रिया तिला म्हणते, हो सांगेन. आता ती जोगतीन निघून जाते तेव्हा हिला नागराचा मेसेज येतो, लवकर ये घरी, कुठेस तू? आता प्रिया विचार करते, या नागाला कसली काळजी वाटायला लागली आहे माझी. तर आता ती तिथून निघणार तेवढ्यात कल्पनाताईला तिची टक्कर बसते जोरात, आणि कल्पनाताई तिच्याकडे एकदम रागाने बघत असतात. प्रिया एवढी घाबरते आणि म्हणते, अगं मामी तू इथे, माझी एक मैत्रीण ना जवळच राहते म्हणून मी इथे तिला भेटायला आले होते मी, मग मला असं वाटलं मंदिर जवळ आहे ना तर दर्शन घ्यावं, म्हणजे सुमन काकीला आवडेल ना प्रसाद आला तर घरी. ही बोलताना एवढी ततपप करत असते. मग आता कल्पना ती चिडतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, उगाच इकडचं तिकडचं बोलू नकोस, हे सगळं तूच केलंस ना, खरं खरं सांग मला. आता लगेच तन्वी म्हणते, म्हणजे प्रिया म्हणते, नाही नाही मी काय केलंय? कल्पनाताई म्हणतात, उगाच आव आणू नकोस, मी तुझं आणि त्या बाईचं सगळं बोलणं ऐकलंय, तू मुद्दाम माझ्या आणि सायलीच्या मध्ये विष घालवायला निघालीस, त्या बाईला तू मुद्दाम खोटं भाकीत करायला लावलंस ना, हो ना? आता लगेच प्रिया म्हणते, मामी अगं मी आता कल्पनाताई म्हणतात, खोटं बोलू नकोस आणखीन तन्वी, तू या देवीच्या प्रांगणामध्ये मला फसवायचा प्रयत्न केलास, पण देवीने तसं होऊ दिलं नाही, मला परत इथे यायची बुद्धी दिली. अगं तन्वी तू हे सगळं का करतीयस? अगं सायलीचं वाईट व्हावं असं तुझ्या मनात सतत काय येतं ग?
का तू अर्जुन आणि सायलीच्या संसारात सतत विघ्न आणतेस? अगं तुझं अर्जुनवर प्रेम आहे हे कळतं मला, आणि तुझ्या बाबतीत जे झालंय ना ते खूप वाईट झालं. तुमच्या साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन सायलीला लग्न करून घरी घेऊन आला, ह्या तुझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मी समजू शकते, पण अगं अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम नाहीये, तो सायलीवर प्रेम करतो. आणि तुझं आणि अर्जुनचं जरी लग्न झालं असतं ना तरी सुद्धा तुमचा सुखाचा संसार नसता झाला, हे स्वीकार आता. अगं त्या दोघांना सुखाने जगू देत, आणि तू सुद्धा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सुखाने जग. तन्वी, तुझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती ना तर तिला मी पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, पण तू माझ्या प्रतिभाची मुलगी आहेस ना, माझ्या मुलीसारखी आहेस, म्हणून तुझा हा गुन्हा मला पोटात घालावा लागतोय. पण तू आता पुन्हा जर अर्जुन आणि सायलीचा संसार मोडायचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या आणि अर्जुन सायलीच्या मध्ये मी उभी आहे, हे लक्षात ठेव. आणि तुला पोलिसात जरी दिलं नाही ना मी, तर रविराज भाऊजींना मी नक्कीच सांगू शकते, आणि ते तुला कधीच माफ करणार नाही. प्रिया म्हणते, नको मामी, असं नको करूस ग, बाबांना नको सांगूस, मी वाहवत गेले ग, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. मग कल्पनाताई म्हणतात की मला बाप लेकीच्या नात्यामध्ये कडवटपणा आणायचा नाहीये. मला माहितीये रविराज भाऊजींना हे कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, पण मी हे त्यांना सध्या सांगत नाहीये. याद राख तन्वी, यानंतर जर तू पुन्हा माझ्या अर्जुन सायलीच्या वाट्याला आलीस ना तर याद राख. लगेच ही प्रिया म्हणते, नाही नाही मामी, मी आता नंतर कधीच असं करणार नाही. मग कल्पनाताई म्हणतात, चल निघ आता इथून. मग कल्पनाताई देवी आईचे आभार मानतात आणि म्हणतात, देवी आई, तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, हे सत्य माझ्या समोर आणूस तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस. आणि मी सुद्धा अशी कशी वेड्यासारखी सायलीवर शंका घेतली. नाही, मला आता सायलीला जाऊन भेटावंच लागेल. कल्पनाताईंना खूप स्वतःच्याच मनाशी ओशाळल्यासारखं झालंय. तर पुढे आपण पाहतोय अर्जुनला निसर्गाची हाक आली आहे आणि सायली त्याला सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन चालली आहे. सायली म्हणते, झालं सर, आलं, थोडंच राहिलंय आता. अर्जुन बडबडत असतो, एवढ्या लांब कोणी टॉयलेट बांधतं का? तिथे गेल्यावरती लंबी रांग असते. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, एवढी लांब रांग असते का? हे बघा मिसेस सायली, मी कंट्रोल नाही करू शकत, काहीतरी करा. सायली त्याला अजून घाबरवते आणि म्हणते, सर अहो अशीच लंबी लाईन असते इथे, आणि अशी कोणी तोडू शकत नाही. ही लाईन तोडली ना तर इथे तलवारी उपसल्या जातात. अर्जुन म्हणते, बापरे, तलवारी निघतात इथे यासाठी? सायली म्हणते, अहो अशा खऱ्या तलवारी नाही हो, असं सांगत असतात. आता काय करणार, एवढे सगळे घर मिळून इथे एकच टॉयलेट आहे ना हे. अर्जुन म्हणतो, आता कसं सगळ्यांना टॉयलेट बांधून देऊ मी, एवढा वेळ नाही हो माझ्याकडे, आता माझ्या पोटात पिना टोचतायत. आता तेवढ्यात त्या रांगेतून एक काका येतात आणि म्हणतात, अहो जावई बापू, तुम्हाला आज जायचंय का? अर्जुन म्हणतो, हो. अर्जुनचा चेहरा एवढा भारी झालेला असतो. आता ते सगळे चाळीतले लोक म्हणतात, चला जावई बापू, आधी मान तुमचा आहे म्हणून. आणि खरं सांगू का प्रेक्षकांनो, मला माझा हसू कंट्रोल नाही होते. अर्जुन हा मान घेऊन एवढा धन्य झालाय की तुम्हाला काय सांगू. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही तलवारी नाही ना उपसणार मी आत गेल्यावर? आता सायली डोक्याला हात मारते. मग ते म्हणतात, काय तलवारी? सायली म्हणते, काही नाही म्हणत ते, जा तुम्ही जा. आता अर्जुनला ते पाण्याची बादली देतात. अर्जुन म्हणतो, हे काय, हे कशासाठी? ते काका म्हणतात, अहो लागेल हे तुम्हाला आतमध्ये, याची गरज असते. घ्या पाणी घ्या जावई बापू. अर्जुन म्हणतो, चालेल ना, जाऊ ना आतमध्ये, खरंच तुम्ही सगळे देव माणूस आहात हो. आणि अर्जुन पोट धरूनच आतमध्ये गेलाय. अरे देवा, खूपच हसू येते प्रेक्षकांनो. एनिवे, तुम्ही खरंच आज टीव्हीवर बघा, खूप भारी दाखवलंय. इकडे हा नागराज नुसता उड्या मारत असतो जोरजोरात. कधी येणार तन्वी, कधी येतीये माझ्या तिजोरीची किल्ली, कधी येतीये? आता हा जोरजोरात उड्या मारतोय. तेवढ्यात प्रिया आलीये घरी. मग तो म्हणतो, प्रिया आलीस तू, बैस, तुला काय करू खायला सांग, चहा पिशील का तू? अगं चैतालीला सांगतो, थांब. चैताली तर इथे नाहीये, तो नुसता उड्या मारत असतो, एवढा एक्साइटेड झालेला असतो. थांब, मी करतो तुझ्यासाठी कॉफी चहा, काय करू तू सांग, तू काय खाशील, मी करतो सगळं तुझ्यासाठी. आता प्रियाला कळत नाही हा असं काय वागतोय, या नागाला आज माझ्यावर एवढं प्रेम काय? याला आता कल्पना मामी बद्दल सांगून माती नाही खाणार मी. मग आता प्रिया म्हणते, एक मिनिट, तुम्हाला काय झालंय, जरा शांत व्हाल का? नाही म्हणजे तुम्ही कधीपासून एवढी माझी काळजी घ्यायला लागलात, खाय प्यायची सुद्धा? आता लगेच नागराज हसायला लागतो मोठ्याने आणि म्हणतो, अगं प्रिया, आपल्याला जे हवं होतं ते मिळतंय. ज्या गोष्टीचं स्वप्न बघत होतं ना आपण इतके दिवसापासून, ते पूर्ण होणार आहे, तुला कळतंय का? आता यापुढे ना दादाशी खूप छान वागायचं, खूप चांगलं वागायचं, त्याला नाराज करायचं नाही. त्या विपुलशी पण चांगलं वाग आता. प्रिया म्हणते, तसंही मला तसं वागावंच लागतं. मग नागराज म्हणतो, अगं पण आता सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला येणार आहेत ना. मग प्रिया म्हणते, म्हणजे काय बोलताय तुम्ही? मग नागराज म्हणतो, अगं म्हणजे
अगं या प्रतिमा वहिनीच्या नावावरती ती गडगंज संपत्ती जी नुसती पडून होती ना, ती सगळी प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर करणार आहे दादा. तर आता हा खूप अगदी उत्सुकता ताणतो तिची. दीर्घ श्वास घे, धक्का बसू शकतो आणि मग सांगतो की ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आहे. आणि मग प्रिया मोठ्या मोठ्याने हसायला लागते. म्हणजे हे दाबून दाबून हसताय त्यांचं हसू, पण हसायला लागते. प्रिया तर वेडी पिशीच झालीये. माझ्या नावावर काय सांगताय, माझा विश्वासच बसत नाहीये. बापरे, हे घोर फिरते माझ्या भोवती. आता नागराज तर डोळ्यातनं पाणी काढतोय आणि म्हणतो आनंदाचे अश्रू आहेत ग, हे अश्रू आहेत. आणि दोघही जण सेलिब्रेट करायला लागतात हसून मोठ्या मोठ्याने. इकडे कल्पनाताई पोहोचल्या आहेत कुसुमताईच्या चाळीत. सायली अर्जुनसाठी छानशी कॉफी करते. अर्जुन म्हणतो वा, आत्ता कुठे नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय तुमच्या हातची कॉफी पिऊन. फॅन्टॅस्टिक हा मिसेस सायली, मस्त झाली आहे कॉफी. आता आधीसारखं वाटायला लागलंय मला. आता सायली म्हणते तुम्हाला माझ्या कॉफीची खूप सवय झाली आहे ना, पण आता तुम्ही सवय करून घ्या, कारण मी थोडेच दिवस आहेत इथे. मला पुन्हा कुसुमताईंच्या घरीच इथेच येऊन राहावं लागणार आहे. आता कुठे फार दिवस मी तिथे राहणार आहे. आणि अर्जुनचा एकदम चेहराच उतरलाय बिचाऱ्याचा आणि ते कुसुमने नोटीस केलंय. आणि तेवढ्यात तिथून कल्पनाताई येतात घरात डायरेक्ट आणि म्हणतात कसं काय ग असं, काय ग सायली, हे काय ऐकतेय मी, तू पुन्हा कुसुमच्या घरी येणार आहे का ग. मग अर्जुन म्हणतो मम्मा तू इथे. अगं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं आणि माझं भांडण झालं की त्या पुन्हा कुसुमताईच्याच घरी येतील ना, म्हणजे रुसली ही की कुसुमताईच्याच घरी येईल ना राहायला. मग सायली म्हणते हो हो असंच म्हणायचं होतं मला. कल्पनाताई म्हणतात पण मी तशी वेळ येऊच देणार नाही. अर्जुन परत जर माझ्या सुनेशी भांडलास ना तर तुलाच घराबाहेर काढील मी. मग आता कुसुम हसायला लागते. मग अर्जुन म्हणतो बापरे, म्हणजे मला पुन्हा कुसुमताईंच्या घरी यावं लागेल राहायला. मग कुसुम म्हणते ए सायली अगं भांडायचं नाही हा पुन्हा अर्जुन रावांशी. बघ भांडलीस आता तर पुन्हा. नाही म्हणजे तसं नाही हो, अर्जुन सरांचं इथे वेलकमच आहे. त्यांच्या हक्काचंच घर आहे आमच्या जावई बापूंचं. पण या ना तुम्ही, मी तुमच्यासाठी कॉफी करते हां कल्पनाताई. मग कल्पनाताई म्हणतात हो मी पेशंटला भेटायला आली आहे आणि आता पेशंटच माझ्यासाठी कॉफी करणार का. मग सायली म्हणते आई बसा ना, मी करते तुमच्यासाठी कॉफी, मला माहिती आहे तुम्हाला कशी कॉफी लागते. कल्पनाताई म्हणतात अगं नाही सायली खरंच नको मला, म्हणजे मी खरं तर कुसुमताईंनाच भेटायला आली होती. आपल्या दोघींचं बोलणं होतं तसं व्हिडिओ कॉलवर, पण प्रत्यक्ष भेटणं वेगळं आणि व्हिडिओ कॉलवर बोलणं वेगळं ना. कुसुम म्हणते तुम्हाला सायलीची खूप आठवण येते ना, मी तिला म्हटलं होतं हो की तू आता जाऊ शकतेस घरी, मला बरं वाटतंय आता. आणि हे काय अर्जुन नुसतं कुसुमचं बोलणं ऐकतो आणि चक्क सायलीची बॅग घेतो आणि म्हणतो खरंच फॅन्टॅस्टिक, चला 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 तुमचे कपडे भरूयात आपण, कुठे तुमची बॅग, चला चला कुसुमताई म्हणतायत चला म्हणून. अरे देवा, आणि सायली पण कपडे भरू लागते लगेच. हो हो जाऊया जाऊया. मग अर्जुन म्हणतो हो चला लवकर आपण जाऊया. अर्जुन सायलीच्या साड्या कोंबत असतो त्या बॅगमध्ये चक्क. आता कल्पनाताई या दोघांची आतुरता बघतात आणि विचार करतात खरंच माझे अर्जुन सायली एकमेकांमध्ये किती मुरले आहेत. सायली इथे राहत होती तरी पण अर्जुनची काळजी अगदी नीट घेत होती. ती बोलत नव्हती म्हणून माझा अर्जुन किती कासावीस झाला होता. आणि मी या दोघांच्या नात्यावर शंका घेतली. काही सेकंदासाठी का होईना मी वेड्यासारखाच विचार केला. आणि प्रेक्षकांनो कल्पनाताई या दोघांना अगदी समाधानाने बघतायत की किती दोघं एकमेकांसोबत म्हणजे खुश आहेत असं त्यांना वाटतंय. इथे तर रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण आता पुढे आपण बघतोय अर्जुनने फोन करून या चैतन्याला सांगितलंय की त्याला महिपतबद्दल काहीतरी क्लू मिळालाय आणि सायलीला सांगतोय की आता आपण कोर्टामध्ये हे सगळं सादर करूयात. पण आता दुसऱ्या दिवशी पहाटे हा नाश्ता न करता निघालेला असतो तेव्हा सायली म्हणत असते थांबा ना अहो, डब्बा घेऊन जा. आता ते अहो कानावर पडल्यावर अर्जुनला खूप छान असं वाटतंय. तो म्हणतोय काय म्हणताय अहो, नाही म्हणजे हे पुन्हा म्हणा ना प्लीज, किती दिवसांनी हाक ऐकतोय मी अहो अशी. तर प्रेक्षकांनो मालिका पुढे धक्क्याला लागली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मी तुम्हाला डिटेल रिव्ह्यू दिलाय पण कॉपीराईट लागेल म्हणून मी फोटो टाकलेले नाही आहेत प्रेक्षकांनो, कारण काल माझं चॅनल जाता जाता वाचलंय त्यामुळे मला पुन्हा अशी रिस्क घेता येणार नाही. त्याबद्दल खरंच खूप क्षमा असावी. पण तुम्हाला माझा रिव्ह्यू असा आवडत असल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.